मला एकच वाटतं की आमदारकीला तुम्ही बऱ्याच ठिकाणाहून निवडणूक लढू शकता। आधी ठरवा की कुठला मतदारसंघ, कधी आपण त्या बाबतीत चर्चा करू। पण मला असं वाटतं की फक्त चाचपणी चालली असं पण आपल्याला म्हणता येणार नाही, पण कुठंतरी चर्चेत राहायचं, बातमी देत राहायचं याची चर्चा आहे। पण लोकसभेला जो व्यक्ती उभा राहिल्यानंतर लोक त्यांना इलेक्शनमध्ये नाकारतात, ते जर विधानसभेला उभे राहिले आणि विधानसभेमध्ये सुद्धा जर खडा लागला तर परत अख्खं राजकीय अस्तित्व आपलं अडचणीत येऊ शकतं। हे सुजयदादाला नक्कीच माहिती असतील, त्यामुळे मला वाटत नाही की सुजयदादा या बाबतीत प्रयत्न करतील। पण त्यांचे कार्यकर्ते नाही तर जे काय एजन्सी असतात सर्वे करणाऱ्या, त्यांनी उगाचच काहीतरी कुठेतरी सर्वे केल्यामुळे ही चर्चा सुरू झाली असावी असं मला वाटतं। तर तुमचे ते चांगले मित्र आहेत आणि एक सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये दिल्लीत होता, मात्र आता राज्याच्या राजकारणात असायला हवा का? तुम्हाला काय वाटतं, काय एक सल्ला मित्र मैत्रीचा? ज्याला दिल्लीची सवय लागलेली आहे तो परत महाराष्ट्रात सहसा कोणी येणार नाही। कारण आणि लोकसभेला जी व्यक्ती, जसं मी म्हणालो की तिथं जे काय कारण असेल त्याच्यात त्यांना खडा लागला असेल, लोकांनी लोकशाहीच्या माध्यमातून नाकारलं असेल, विधानसभेला उभा राहून परत जर समजा जसा एखादा आमदारकीला उभा राहतो, पडल्यानंतर जिल्हा परिषदला जेव्हा एखादा व्यक्ती उभा राहतो तिथेही जर त्यांना लोकांनी नाकारलं तर अस्तित्वच संपू शकतं। तसं आमदारकीला एखादा उभा राहिलेला परत कधीच जिल्हा परिषदला उभा राहत नाही, खासदारकीला उभा राहिलेला कधी आमदारकीला उभा राहत नाही। आणि जर त्याला आमदारकीला अडचण आली तर मग आयुष्यभर अडचणी आपल्या इलेक्शनच्या बाबतीत आणि राजकारणाच्या बाबतीत येत राहतील असं मला तरी वाटतं।